शेतकरी बंधूंनो, मी निचिनो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जपान कंपनीकडून सर्व शेतकरी बंधूंचे स्वागत करतो। आज आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेलो आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुरीची लागवड ही भरपूर प्रमाणात झालेली आहे। त्यासाठी आता शेतकऱ्यांचे फवारणी चालू झालेले आहेत। तर निचिनो कंपनीकडून फुले वाचवा फुले वाढवा हा एक कार्यक्रम आपण राबवत आहे। कारण तुरीमध्ये फुलगळीची समस्या ही भरपूर मोठ्या प्रमाणात येते। तर ती आपल्याला कसे वाचवता येईल व आपले उत्पादन आपल्याला कशा प्रकारे वाढवता येईल त्याबद्दल आपण थोडा जाणून घेणार आहे। तर आज आपण दादा, आपलं नाव काय? माझे नाव विजय पंजाबराव कारले, राहणार माळशेंबा, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा, मोबाईल नंबर 9075313229। यांच्या शेतावर आपण 4 दिवसा अगोदर निचिनो कंपनीचं विश्वासू अळीनाशक म्हणजे कटाना व विश्वासू बुरशीनाशक म्हणजे शान या दोघांचा एकत्रित एक पंपाचा डेमो आपण दिला होता। आज 4 दिवसानंतर आपण परत त्या क्षेत्रावर आलो व त्याची आज आपण पाहणी करणार आहे। तर आपण शेतकऱ्यांनाही विचारूया की ज्या क्षेत्राला आपण फवारा केला होता ते क्षेत्र व जिथं अजून फवारा झालेला नाहीये, या दोन क्षेत्रामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? तर आम्हाला समजा कटाना व शान या निचिनो कंपनी डेमो देण्या अगोदर समजा आमचे जे तूर पीक आहे समजा त्याच्यावर फुलाची संख्या पण कमी होती, ब्रँचेस पण कमी होत्या। तर त्यावर समजा बुरशीचा अटॅक पण आलेला होता। त्यामुळे काही दिवसानंतर समजा आम्ही त्याच्यावर निचिनो कंपनीचा कटाना व शान याचा डेमो घेतला। त्यानंतर आम्हाला ज्या पिकावर आम्ही डेमो घेतला समजा त्याच्यावर आम्हाला फुलांची संख्या जास्तीत जास्त प्रमाणात वाढण्यात आली ती व फांद्यांचं प्रमाण पण जास्त वाढलंय आणि त्यावर जी बुरशी होती ते नष्ट झाली। शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला तुरीवर जास्त दिवसासाठी अळीपासून संरक्षण पाहिजे असेल व बुरशीपासून नियंत्रण पाहिजे असेल तर तुम्हाला कटानाचं प्रति एकरी प्रमाण जे आहे 100 ग्रॅम आहे व शानचं जे प्रमाण आहे हे 250 मिली प्रति एकर हे प्रमाण आहे। आता आपण प्रत्यक्षात एक क्षेत्र बघूया जिथं आपण कटानाचा डेमो दिला होता। आपण बघू शकता इथं कळ्यांचे रूपांतर जे आहे हे फुलांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर इथं झालेले आहे व पानांवर कुठेही तुम्हाला इथं अळीने खाल्लेली पानं दिसणार नाहीत। शिवाय पानांची क्वालिटी पण आपण इथं बघू शकता। बघा, आणि हे ते क्षेत्र आहे जिथं कुठलाही फवारा झालेला नाही आहे। तर इथे आपण बघा, पानं जी आहेत ही तुम्हाला कुठेतरी अळीने खाल्लेली सापडतील। त्या व्यतिरिक्त जी फुलांची संख्या आहे ती इथं तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे। धन्यवाद।